आणि एक मोठी बातमी आहे बघा, सरकारनं मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला यामध्ये सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा हा निर्णय आहे। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना। आपण ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याकडनं आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। सर नमस्कार। आता ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी देखील सवलती देणार आहे शासन, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, माझी पहिली प्रतिक्रिया हेच आहे की ज्या काही सोयी सवलती ओबीसीला मिळतात त्या जर मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरता सरकार देत असेल तर मी सरकारचं अभिनंदन करीन, स्वागत पण करीन। कारण प्रत्येक दुर्बल घटकाला सोयी सवलती देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे त्याला आमच्या कुठल्याही प्रकारचा विरोध नाही। पण आमच्या याच्यातलं काढून काही दिल्या जात असेल तर त्याला विरोध राहील आमचा। पण आम्हाला ज्या सुविधा मिळतात त्या त्यांनाही दिलं असेल मी त्याचं स्वागत करीन आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा करेन। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाजाला ज्या काही सवलती मिळालेल्या आहेत त्यातल्या काही सवलती आता मराठा समाजाला शासन देणार आहे। तर दिला तर काहीच हरकत नाही, आमच्यामधून नाही देऊन राहिले तर वेगळे राहणार आहे। जसं हे बघा, आपल्याकडे एससीला सुविधा मिळतात, एसटीला मिळतात, आता ओबीसीला सुद्धा मिळतात। आता त्या मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा मिळेल याच्यावर आमची कुठल्या प्रकारची हरकत राहणार नाही। कारण म्हणजे असं आहे की ज्या दिवशी एससीबीसीचं आरक्षण मराठा समाजाला सरकारने लागू केलं त्या दिवशीपासून ह्या नवीन सर्व सुविधा त्यांना मिळतच आहे, याच्यात नवीन काहीच नाही आहे। त्याच्यामुळे नवीन काही असेल ज्या आम्हाला मिळत होत्या परंतु त्यांना मिळत नव्हत्या त्या लागू केल्या असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू, त्याचा विरोध किंवा नक्कीच सर, धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी।